नमस्कार, मी आकाश बालवडे पाटील. आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण आहोत पुनावळीमध्ये एक अतिशय चांगल्या अशा 2 आणि 3 BHK कॉन्फिगरेशन असणाऱ्या प्रोजेक्टचा रिव्ह्यू घेण्यासाठी आलो आहोत. आपण हा प्रोजेक्ट का सिलेक्ट केला याच्या संदर्भात बोलूच नक्की. तत्पूर्वी चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा. आमचे व्हिडिओ जर का तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळी नातेवाईकांना आपण आपले व्हिडिओ शेअर करू शकता, जेणेकरून त्यांचाही फ्लॅट बाईंगचा एक्सपिरियन्स जो आहे तो चांगला राहील. आपण हा प्रोजेक्टच्या संदर्भात बोलायचं झालं तर आपण आज हा प्रोजेक्ट रिव्ह्यू घेण्यासाठी का घेतला, त्याच्या मागे 2 सर्वात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे प्राईस. पुनावळीमध्ये याची जी प्राईस आहे ती अतिशय ॲग्रेसिव्ह प्राईस आहे. याचा जो 2 BHK आहे तो 70 लाखापासून चालू होतो. पुनावळीची आताची रेंज बघाल तर साधारणतः 75-80 लाखापासून पुढे गेलेले आहे. तर हा प्रोजेक्ट आपल्याला 70 लाखापासून याचा 2 BHK चालू होतो. याचं जर का लोकेशन बघाल तर लोकेशन हायवेपासून अगदी 1 ते 1.5 किलोमीटरवरती याचं लोकेशन आहे. 24 मीटर रोडला कनेक्टेड आहे, म्हणजे मेन रोड टच हा प्रोजेक्ट असेल. इथून आपण बघाल तर अगदी 200-300 मीटरवरती जो LR कडे जाणारा रस्ता आहे त्या रस्त्याला हा कनेक्टेड प्रोजेक्ट आहे. इथून आपण स्ट्रेट फेज 1 फेज 2 ला जाऊ शकतो. हायवे तर अगदीच 1-1.5 किलोमीटरवरती आहे. चला याचं आपण मॉडेल समजून घेऊ, प्रोजेक्ट कसा बनणार आहे. चला आपण प्रोजेक्टचं मॉडेल समजून घेऊ. अतिशय ब्युटिफुल असं हे मॉडेल आहे. तुम्ही बघाल तर हा जो प्रोजेक्ट आहे तो 24 मीटरच्या रोडला कनेक्टेड प्रोजेक्ट आहे. 2.75 एकर्समध्ये हा प्रोजेक्ट असेल. G+3 लेवलचं याचं पार्किंग, त्याच्यावरती 17 फ्लोअरची ही बिल्डिंग असेल. प्रोजेक्टमध्ये 4 टॉवर्स दिलेले आहेत आपल्याला, A, B, C आणि D. त्यातली A, B, C जी आहे ती 17 फ्लोअरची बिल्डिंग असेल. D विंग जे आहे ते D विंगचा काही पोर्शन हा म्हाडासाठी अलोकेट केलेला आहे आणि काही फ्लॅट हे बिल्डरकडे असतील. D विंगमध्ये आपल्याला 1 BHK आहे, ज्याची जी साईज आहे ती 502 स्क्वेअर फूटची असेल. C, B आणि A बिल्डिंगमध्ये आपल्याला 2 BHK आणि 3 BHK असे 2 कॉन्फिगरेशन्स असतील. 719 स्क्वेअर आणि 737 स्क्वेअर 2 BHK असतील. याच्यामध्ये विशेषतः असे आहे की आपल्याला 2-2 बाल्कनी मिळतील आणि 1081 स्क्वेअर फूटचा आपला हा 3 BHK असेल. बिल्डिंगचं इलेव्हेशन बघाल तर बिल्डिंगचं इलेव्हेशन हे वेस्ट आणि ईस्ट साईडला आहे. त्यामुळे आपल्या ज्या बाल्कनी असतील त्या आयदर साऊथला किंवा नॉर्थ साईडला असतील. बिल्डिंगमध्ये बॅकसाईडला बघाल तर आपल्याला पूर्ण अम्युनिटीचा पार्ट दिलेला आहे. जवळजवळ 15 ते 20,000 स्क्वेअर फूटमध्ये अम्युनिटीचा पार्ट मिळेल, ज्यामध्ये आपल्याला क्लब हाऊस दिलेला आहे, स्विमिंग पूल दिलेला आहे, एक बॅडमिंटन कोर्ट दिलेला आहे, चिल्ड्रन प्ले एरिया दिलेला आहे. या सर्व अम्युनिटीज या प्रोजेक्टमध्ये आपल्याला मिळतील. चला आपण या प्रोजेक्टच्या सॅम्पल फ्लॅटची माहिती घेऊ. हा जो सॅम्पल फ्लॅट आहे हा 2 BHKचा सॅम्पल फ्लॅट आहे, 737 स्क्वेअर फूटचा. ऐकायला कार्पेट छोटं वाटतं, पण फ्लॅट अतिशय चांगला मॅनेज केलेला आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला 2-2 बाल्कनी दिलेले आहेत. आणि आपली हॉलची साईज बघू शकता. या इथे आल्यानंतर आपल्याला डायनिंग आणि लिव्हिंग एरिया हा रेक्टँगलमध्ये दिलेला आहे. याची जर का साईज बघायला गेलं तर साईज आहे 12 बाय 18.5 त्यामुळे तुम्हाला हा जो हॉल आहे हा हॉल अतिशय प्रशस्त वाटेल. म्हणजे इकडे आपल्याला हा टीव्हीचा युनिट आपण इकडे लावू शकता. टीव्हीचा युनिट लावल्यानंतर हा जो पोर्शन आहे या पोर्शनमध्ये आपण C शेपमध्ये अतिशय चांगला आपला जो सोफा आहे तो मॅनेज करू शकता. यालाच अटॅच्ड आपल्याला ही बाल्कनी मिळेल. 12 बाय 5ची बाल्कनी आहे, अगदीच मोठी बाल्कनी बघू शकता. त्याला हे ग्लास रेलिंग मिळेल आपल्याला. इथून चालू होतो आपला हा डायनिंग एरिया. तुम्ही डायनिंग आणि लिव्हिंग एरियाला जर का सेपरेट करायचं असेल तर एखादी डिझायनर वॉल तुम्ही इथं क्रिएट करू शकता. तुम्ही आता बघाल तर आता इथे 4 सीटर डायनिंग एरिया दिलेला आहे. तुम्ही एवढाच डायनिंग एरिया बनवू शकता. याच्याच बाजूला आपल्याला हा किचनचा पार्ट येतो. आत्ता जे किचन आहे ते 12x8चं किचन आहे. हा 3 BHKचं किचन आहे. आपलं जे 2 BHKचं किचन असेल ते 8.5 बाय 8.5चं असेल. ते साधारणतः इथंपर्यंत येईल. इथून आपला हा किचनचा पार्ट राहील. पॅरलल प्लॅटफॉर्मवरती किचन असेल आधारित, त्यामुळे आपल्याला एका बाजूला तुम्ही
शेगडी वगैरे ठेवू शकता, एका बाजूला तुम्ही प्रिपरेशन करू शकता आणि वॉशिंग एरिया आपल्याला दिलेला आहे. किचनलाच अटॅच्ड आपल्याला ही ड्राय बाल्कनी मिळेल. ड्राय बाल्कनी ही अशीच असेल. दोन्ही साईडला याला टॅप मिळतील आपल्याला ड्राय बाल्कनीला. इथून आल्यानंतर आपल्याला हा डाव्या हाताला माझ्या वॉशरूमचा पार्ट चालू होतो. वॉशरूम जे आहे ते 5x6 असेल. डिझायनर वॉशरूम दिलेला आहे आपल्याला, बघू शकता. वॉशरूमच्याच बाहेर आपल्याला हा हँडवॉश एरिया दिलेला आहे. माझ्या उजव्या हाताला आपली बेडरूम चालू होते, फर्स्ट बेडरूम, जी 10x जवळजवळ 11ची बेडरूम आहे. तुम्ही बघू शकता, अगदी स्पेशियस बेडरूम दिलेला आहे. त्याला ही फुल लेंथची विंडो असेल. खालचा जो पार्ट आहे तो आपला फिक्स असेल. बाहेरचा पार्ट आपला हा असाच असेल. इकडे तुम्हाला सेफ्टीसाठी ही प्रोव्हिजन दिलेली आहे. मोठा सायझेबल बेड लावून सुद्धा आपल्याला बरीचशी जागा अवेलेबल आहे. इकडे बघाल तर इकडे अगदी मोठाच्या मोठा हा वॉर्डरोब दिलेला आहे. हा वॉर्डरोबचा एरिया देऊन सुद्धा आपल्याला इकडे स्पेस अवेलेबल आहे. इथून चालू होतो आपला हा मास्टर एरियाचा पार्ट, मास्टर बेडरूमचा पार्ट. मास्टर बेडरूम बघाल तर मास्टर बेडरूमची जी साईज आहे ती 12.5x11ची साईज आहे. त्यामुळे तुम्हाला हा अगदी स्पेशियस वाटेल. तुम्ही हा बेड बघाल तर हा अतिशय मोठा बेड दिलेला असताना, किंग साईजचा बेड दिलेला असताना दोन्ही साईडला स्पेस अवेलेबल आहे. या साईडला ही, त्या बाजूलाही स्पेस आहे. इकडे ही वॉर्डरोबची प्रोव्हिजन केलेलं आहे. वॉर्डरोब बघाल तर वॉर्डरोब ही मोठा आहे. वॉर्डरोबची प्रोव्हिजन करून सुद्धा चांगली सायझेबल आपल्याला जागा मिळते. वॉर्डरोब बघाल, वॉर्डरोब ही अगदी मोठा आहे. हा एरिया जो आहे, हा एरिया सुद्धा इथे अवेलेबल आहे. इथे आपण एखादी सिटिंग अरेंजमेंट करू शकता, जेणेकरून आपल्याला वर्क फ्रॉम होमसाठी काही स्पेस अवेलेबल असेल, लागत असेल तर तुम्ही इथे बनवू शकता. याच्याच बाजूला आपल्याला अटॅच्ड ही बाल्कनी दिलेली आहे. म्हणजे मास्टर बेडरूमला बघाल तर मास्टर बेडरूमला ही बाल्कनी अवेलेबल आहे. बाल्कनीची साईज आहे 7.3x4.6. ही सिट आउट बाल्कनी म्हणू शकतो आपण. तुम्ही इथे संध्याकाळी चिल आउट करू शकता. मास्टर बेडरूमला आपल्याला अटॅच्ड हे वॉशरूम मिळेल. वॉशरूमची जी साईज आहे ती 8x5चं वॉशरूम आहे. स्पेशियस वॉशरूम असेल. तुम्ही अगदी बघू शकता, वरपर्यंत याला डिझायनर टाईल्स दिलेले आहेत. हा फ्लॅट किंवा हा प्रोजेक्ट कोणी कन्सिडर करायला पाहिजे याच्या संदर्भात जर का आपण बोलायचं झालं तर पुनावड्यामध्ये बघाल तर साधारणतः आता 75 ते 90 लाखाच्या आसपास 2 BHK लॉन्च झालेले आहेत किंवा अवेलेबल आहेत. या प्रोजेक्टची जी प्राइस आहे ती आहे 70 लाख ऑल इन्क्लुसिव्ह. याच्यामध्ये 2 कार्पेट्स आहेत 2 BHK मध्ये, 719 आणि 737. 70 लाख ऑल इन्क्लुसिव्ह पासून हा 2 BHK आहे. 3 BHK जो आहे तो 1080 स्क्वेअर फूटचा 1,05,00,000च्या आसपास 3 BHK आहे. 1 BHK ही काही अवेलेबल आहेत. 502 स्क्वेअर फूटचे 1 BHK साधारणतः 50 लाखापासून अवेलेबल आहेत. जे पुनावळेमध्ये अतिशय चांगल्या डिसेंट बिल्डरकडे फ्लॅट बघतायत, 2-2 बाल्कनीचा फ्लॅट बघतायत, पण ज्यांचं बजेट 70-75 लाखाच्या आतमध्ये आहे, ज्यांना वेल कनेक्टेड फ्लॅट हवा आहे, का तर बिल्डिंगची जी पोझिशन आहे ती अगदी रोडला टच आहे, 24 मीटरचा रस्ता आहे, स्कूल्स अगदीच बाजूला आहे, केम्ब्रिज स्कूल तर अगदीच 100 मीटरच्या डिस्टन्सवरती आहे, त्यांनी हा प्रोजेक्ट नक्कीच कन्सिडर करायला पाहिजे. प्रोजेक्टचं जे पोझिशन आहे ते डिसेंबर 2028चं पोझिशन आहे. हा प्रोजेक्ट जर का तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळी, नातेवाईकांना पाठवू शकता, जेणेकरून त्यांचाही फ्लॅट बाईंगचा एक्सपिरियन्स चांगला राहील. इथे आम्ही तुम्हाला लोएस्ट प्राइस गॅरंटी देतो, चांगला चॉईस करून देऊ. खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही आम्हाला फोन करू शकता. मी किंवा माझी टीम तुम्हाला संपर्क करेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू अँड जय हिंद.